रामकृष्ण हरी माऊली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी संदीप डोंबाळे सर. साहेबांचा फोटो घेऊ द्या. कुठून आणले? बेगवान. तुम्ही आता आलाय कुठं? कुठं? बर बर बर. नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत पंढरपूर. पंढरपूर नाव आज का घ्यावं असं वाटलं पहिल्यांदा, कारण इथं धाकटं पंढरपूर असं समजलं जातं. आपण आलो आहोत विठ्ठलवाडी ते पंढरपूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. या ठिकाणी आपण थोड्या वेळातच मंदिराच्या ठिकाणची गर्दी पण पाहत आहोत आणि देवाचं दर्शन पण घेणार आहोत. नमस्कार मंडळी. आपण धाकटे पंढरपूर या ठिकाणी आलो आहोत. बघा इथं खेळणी वगैरे अगदी एकदम जत्रा भरल्यासारखं. आज आषाढी एकादशी आहे. त्या निमित्तानं आपण आलो आहोत. आपले एक सहकारी मित्र भेटले आहेत आपले ओळखीचे. नमस्ते. आज कुठे आला? आज आपण आलो आहोत धाकटे पंढरी इथे दर्शनासाठी. आणि पंढरपूर सारखेच एक मिनी पण एक चांगली यात्रा इथं भरली जाते. छान वाटतं आणि दर्शन पण छान झालं इथं. हो, विठ्ठलाचं दर्शन खूप छान झालं. हो, खूप मन प्रसन्न झालं. हे बघा धाकटे पंढरपूर या ठिकाणी आलो आहोत आपण. आता आपला अभंग पैलवान आहे, कसा गण लावताना पण दिसत आहे आपल्याला. पाहता मंडळी आपण पंढरपूरचं दुसरं ठिकाण अगदी धाकटं पंढरपूर असं या नावाने समजलं जातं. खूप छान, खूप गर्दी दिसत आहे. आज आषाढी एकादशी आहे. बाया नाव सांग तुझं? आकाश. कधीपासून गंध वगैरे लावतो? तू स्वतःच गंध लावला नाही का? लावत नाही तू? आपण पाहत आहोत की गंधवाल्यांनी पण गंध लावला आणि आणखी आमचे एक सहकारी मित्र भेटले आहेत. आपण त्यांच्या संग 2 मिनिटं चर्चा करणार आहोत. बोला, मला कसं या वाटतं पंढरपूरला? कुठलं पंढरपूर म्हणून समजलं जातं? धाकटे पंढरपूर. तर नेहमी येतात दरवर्षी? हा, नेहमी येतो दरवर्षी. काय वाटतं इथं आल्यावर? इथं आल्यावर जरा बरं वाटतं, थोडं चाललं. हा का? धाकटे पंढरपूर या ठिकाणी आलो आहोत आपण. पुणे सोलापूर हायवे पासून साधारण 3 किलोमीटर आहे. 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे धाकटं पंढरपूर म्हणून इथं समजलं जातं. पूर्ण अक्षरशः विठ्ठलाची मूर्ती आहे इथं आणि जवळपास सेम टू सेम अगदी पंढरपूरच आहे इथं. आपण पाहत आहात मंडळी. आपण आलो आहोत. आणखीन एक आपल्या ओळखीचे भेटले आहेत. आपण बोलूयात. कोण कोण आले? आपण सगळे आलेत का यात्रेकरू? काय वाटतं इथं आल्यानंतर? प्रसन्न वाटतं. श्री क्षेत्र धाकटे पंढरपूर विठ्ठलनगरीमध्ये मला तर पावती गोळा करायची. पावती गोळा करायची तुम्हाला? त्यात काय बोलायचं काहीतरी. पहिलवानाची गाठपली आहे आपली इथं. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या सुरुवातीला. आमचे न्यू मोतीबाग तालमीत होतो. 7-8 वर्ष मोतीबाग तालमीत. हिंदकेसरी गणपती. आल्यानंतर काय वाटतं? काय झालंय दर्शन आता व्यवस्थित आहे सगळं. झालं व्यवस्थित? हा. त्या पंढरपूरमध्ये या पंढरपूरमध्ये काय काय नाही, पण इथं डॉक्टर पंढरपूर समजलं जातं त्यामुळे आलेलो. लोकांची गर्दी खूप आहे इथं. आपण बघतोय यात्रा भरल्यासारखी दिसत आहे.
इथं पंढरपूरला आल्यावर काय वाटलं मग? कसं वाटलं? खूप छान वाटतंय या. खूप भारी वातावरण आहे इथलं. एकदम म्हणजे असं फ्रेश फ्रेश आहे. कुठलं ठिकाण आहे मोदी? हा? हे ठिकाण कुठलं आहे? हे विठ्ठलवाडी आहे. पळसदेव पासून आतमध्ये 3 किलोमीटर आहे. तालुका इंदापूर. हा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ते इथे येण्याची केव्हापासून सेवा करतात? 5 वर्ष झालं. अरे वा. हा अगोदर इथं मंदिर असं नव्हतं, आता भरपूर हा, आता मॉडिफाय झालंय ना. ठीक आहे माऊली, धन्यवाद. नमस्ते माऊली म्हणतात. नमस्ते. काय वाटतं ते? आल्यानंतर काय वाटतं? भक्तिमय वातावरणात आल्यामुळे समाधान वाटतंय. साधारण किती अंतरावर आहे? रोड पासून किती अंतरावर आहे? रोड पासून 4-5 किलोमीटर असेल आतमध्ये. कुठलं ठिकाण आहे? ठिकाण कोणतं आहे? क्षेत्र विठ्ठलवाडी, विठ्ठलवाडी धाकटं पंढरपूर या नावाने ओळखलं जातं. भव्य असं इथं मंगल कार्यालय बनवलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही लग्न वगैरे म्हणलं तर तुम्ही लावू शकता. धाकटे पंढरपूर या ठिकाणी बांधलेलं पूर्ण बांधकाम दिसत आहे आपल्याला. आता मंडळी खूप छान प्रसन्न वातावरणात ते मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथं देवाचं स्थान आहे.
खूप गर्दी दिसत आहे आपल्याला. भक्तजन इथं खूप श्रद्धेने आलेले असतात. बघत आहात कितीतरी मोठी लाईन आहे, त्याच्यामध्ये पण उभा राहिलेत आपल्या लहान मुलांना वगैरे घेऊन असे लांब राहिलेत आहेत. खास ते एक आपल्या विठुरायाचे आपल्या माऊलीचे दर्शन होण्यासाठी खूप असा आनंद सोहळा इथं दिसत आहे. खूप खूप आनंद सोहळा. आपल्या लाडक्या पैलवान अभंगला भूक लागली आहे, त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ घेणार आहोत. आपल्या अभंगचे फॅन व गोल्ड मेडल नॅशनल पट्टू श्रावणीचे पप्पा भेटलेले आहेत आपल्याला. इथं आपल्याला एक आजी आणि आजोबा भेटले आहेत. अभंग म्हटलं मला अजून काहीतरी खाऊ घ्यायचं आहे, उपवासाचे पदार्थ घ्यायचे आहेत. तर आजीने सांगितलं की इथं जे बनवलंय ते शुद्ध तेलामध्ये बनवलंय आणि विठ्ठलाच्या कृपेने माझं सगळं खूप चांगलं चाललंय. आणि अभंगसाठी उपवासाचे पदार्थ दिले, खूप खूप दिले, पण त्यांनी कोणतंच मूल्य घेतलं नाही. मी देत होतो तरी पण घेतलं नाही. माझी विठ्ठलाची कृपा आहे म्हटले माझ्यावर, मला काही नको. या छोट्याशा पण्याला माझ्याकडून भेट. आणि इथं बनवलेले सर्व पदार्थ हे शुद्ध तेलात बनवलं जातं असं म्हणतात. हे बघा, छोटूने एका आपला माईक घेतलाय हातात आणि त्याची संग तो खेळतोय. बघा, या वयात सुद्धा यांना कुठल्या ना कुठल्या श्रद्धेने आपली भक्ती करायची असं करत आहेत. खूप छान माऊली. त्या अभंगचे एक फॅन वर्ग भेटला आहे इथं. मला बोलतात की हा अभंगला मी ओळखतो, त्याच्या कुस्त्या पाहतो, खूप छान गुणी मुलगा आहे असं ते बोलतात. ते स्वतःच्या शेतामधील नैसर्गिकरित्या पिकलेली केळी इथं विकण्यासाठी आलेत. दरवर्षी सालाबाद प्रमाणे येतो म्हणतात. हा अभंगचं कौतुक करतात. अभंग पण लाजत आहे थोडंसं, त्याला पण छान वाटतंय. आपलं कोण ना कोण इथं कुठंतरी नाव घेतंय. लाजतोय बघा अभंग. अभंगचे आणखीन काय फॅन वर्ग आले आहेत. आपण आता माघारी जाण्याच्या दिशेने निघालो आहोत. माऊली जय हरी. जय हरी माऊली. कुठून आलात आपण? मी आलो बिरगोन कुंभरगाव. आल्यावर काय वाटतं? इथं फ्रीज मध्ये वाटतं. किती गर्दी? त्यांना आपण गर्दीबद्दल विचारत आहे. ते बोलले की सकाळपासून 1.5 ते 2 लाख लोक इथे येऊन गेले आहेत. बघा, हे आगळं वेगळं ठिकाण. अगदी पंढरपूरच इथं विठ्ठल भेटला असं बोलतात. हे काही ओळखीतलं भेटले आहेत. खूप छान वाटलं म्हणजे इथं येऊन. दरवर्षी येतो आम्ही, तर बोलतात ते.
जय हरी माऊली. आपण कुठं आलात आता? विठ्ठलवाडी रुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. बर. काय वाटतं इथं आल्यावर? इथं आल्यावर काय साक्षात पंढरपूरचं दर्शन होतंय आणि काय इथं पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूर हेच आमचे पंढरपूर. हेच आमचे पंढरपूर. बर. बघा हे नाना दर महिन्याला येते. तुम्ही दर महिन्याला येता इथं? हो, बरं. दर महिन्याला येतो वारीला, हां. एकादशीला. ठीक आहे. जय हरी. कुठं आला होता आपण आता? कुठं आला आपण? कुठं ठिकाणी आहे? पंढरपूर. अरे वा. अक्षरशः 2 किलोमीटर गाडी लावून इथं यावं लागलं मला. काही गाड्या आपण सोडल्या गेल्या होत्या. आम्हाला काही याच्यामध्ये सोडलं गेलं नाही. हो जय हरी माऊली. गाडीच त्यात सोडा पाहिजे सर. इथंच गाडी लावली. आणि एका माऊलीचा चालता चालता पाय घसरला. अरे बाप रे, वाचले. जारी इथं लावा गाडीला जायला काय वर जागा नाही. बघा मंडळी किती लांब पार्किंग केले आहे. भक्तजन अजून पण श्रद्धेने येत आहेत. बघा खूप छान. आपण आलो आहोत आपण आपल्या गाडीच्या पार्किंग. आपल्या आसपासच्या सर्व पंचक्रोशीतील आणि खूप दुरून लोक ह्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं येतात, आपले दर्शन घेतात व भक्तीच्या नादामध्ये पूर्ण रंगून जातात. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? हे ठिकाण आहे विठ्ठलवाडी, पुणे सोलापूर हायवेपासून साधारण 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ही आत्ताची शूटिंग ही आपला लाडका पैलवान अभंग हा करत आहे. त्याला शूटिंग करण्याचा खूप छंद आहे. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ? जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आणखीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी.